हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. 5 एप्रिलच्या काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊया. फर्स्ट न्यूज आहे की SJVN यांनी पार्टनरशिप केली आहे IIT पटना सोबत. कशासाठी? इम्प्रूव्ह टनलिंग प्रोजेक्ट परफॉर्मन्ससाठी. तर SVGN जी काय होती, फॉर्मरली नोन एज होती सतलज जल विद्युत निगम. आधी त्याला काय म्हणायचे? SJVN ला सतलज जल विद्युत निगम म्हणायचे. तर त्यांनी एक MOU साइन केलेला आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पटना सोबत. कशा करता? टू ऍडव्हान्स जिओलॉजिकल मॉडेल्स यूज करण्याकरता, जे टनलिंग प्रोजेक्ट साठी ऍडव्हान्स जिओलॉजिकल मॉडेल्स जे आहे ते यूज करण्याकरता, ज्यामुळे काय होणार आहे? त्यामुळे होणार आहे रिड्यूस होणार आहे काय? टाइम आणि कॉस्टचा रिडक्शन होणार आहे ऍडव्हान्स जिओलॉजिकल मॉडेल्सचा यूज केल्यानंतर. ओके. आणि यांचा एम काय आहे? एम आहे की यांच्याकडनं आउटकम काय मिळणार आहे? या पार्टनरशिप मधनं डेव्हलपमेंट होणार आहे प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स अल्गोरिदम. ओके. याचा आउटकम मिळणार आहे, या पार्टनरशिपचा आउटकम डेव्हलपमेंट होणार आहे ऑफ प्रिडिक्टिव्ह अनालिटिकल अल्गोरिदम. ओके. तर ही न्यूज झाली की SJVN आणि IIT पटना यांच्यामध्ये काय झालेलं आहे? एक MOU साइन झालेला आहे. कशा करता? टू इम्प्रूव्ह टनलिंग प्रोजेक्ट परफॉर्मन्स. ओके. नेक्स्ट न्यूज घेऊया. नेक्स्ट न्यूज जी आहे ते वर्ल्ड ओल्डेस्ट मॅनची आहे. बघूया. व्हेनेझुएलियन जुआन विसेंट पेरेझ मोरा. तर त्यांचं नाव काय आहे? जुआन विसेंट पेरेझ मोरा. यांना काय केलं होतं? 2022 मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सर्टिफाईड करण्यात आलं होतं की वर्ल्ड काय ते ओल्डेस्ट मॅन आहे वर्ल्ड मधले. त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. ते डेथ झाली आहे त्यांची. त्यांचं एज होतं 114 जेव्हा त्यांची डेथ झाली तेव्हा. तर 4 फेब्रुवारी 2022 तेव्हा काय होते ते? त्यांची एज होती तेव्हा 112 इयर्स अँड 253 डेज ओल्ड होते ते. तर तेव्हा त्यांना काय देण्यात आलं? वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे काय? गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला होता या एज मध्ये. ओके. म्हणजे तेव्हा काय होते? 4 फेब्रुवारी 2022 मध्ये. ते त्यांना फादर ऑफ 11 म्हणजे त्यांना किती? 11 मुलं आहे त्यांना. आणि 41 ग्रँड चिल्ड्रन्स आहे. 18 ग्रेट ग्रँड चिल्ड्रन्स आहे आणि 12 ग्रेट ग्रेट ग्रँड चिल्ड्रन्स आहेत. ओके. जे विसेंट आहे, जुआन विसेंट, तर ते फार्मर आहे. ठीक आहे. ओके. पण त्यांना काय म्हटलं जातं? टिओ विसेंट. आणि त्यांचा जो जन्म झाला होता, तो जन्म कुठे झाला होता? ताचिरा जे स्टेट आहे तिथे त्यांचा जन्म झाला होता, एल कोब्रे या टाउन मध्ये. ओके. आणि कधी झाला होता? 27 मे 1909 ला त्यांचा जन्म झाला होता. आणि टोटल ते 10 चिल्ड्रन्स होते. त्यांचे जे आई बाबाला होते 10 चिल्ड्रन्स होते. त्यामधले जे जुआन आहे ते 9th होते. ओके. आणि आणखी जे आहे, जे आता यांची तर डेथ झालेली आहे. ओके. आणि हे जे आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये यांचं नाव होतं की हे ओल्डेस्ट आहे, वर्ल्ड ओल्डेस्ट मॅन आहे म्हणून. पण आता जे आहे त्याच्यामध्ये कोणाचं नाव ऍड झालेलं आहे? मारी ब्रेनेस मोरेरा. यांनी काय केलं ना? 117th बर्थडे त्यांचा सेलिब्रेट केला. ओके. आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये, आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या लिस्ट मध्ये त्यांचं नाव ऍड झालेलं आहे. ते कधी बॉर्न झाले होते? 1907 मध्ये. पण काय झालं? त्यांचा जन्म इयर जो आहे त्यांचा 1907 आहे. आणि काय आहे त्या आताच्या या टाइमला म्हणजे काय आहे त्या? वर्ल्ड ओल्डेस्ट लिव्हिंग पर्सन आहे, ज्यांनी सर्व्हाइव्ह केलं आहे वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 आणि ते स्पॅनिश फ्लू पॅन्डेमिक, COVID-19 पॅन्डेमिक मध्ये पण त्यांनी सर्व्हाइव्ह केलं आहे. ओके. आणि आता पण ते जिवंत आहे. आणि त्यांनी 117th जो आहे त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केलाय ना. आता या काय झालेलं आहे? त्यांचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव जो आहे
लिस्ट मध्ये नाव ऍड झालेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट जी न्यूज आहे की IIT कानपूर चे जे अल्युमिनी आहे संदीप जैन यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे त्यांच्या FISME प्रेसिडेन्सी मधून. बघूया, संदीप जैन जे काय होते अल्युमिनी होते IIT कानपूर आणि काय अन ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरर, त्यांनी काय केलेलं. ओके ओके, स्टेप डाऊन नाही केलेला आहे, त्यांनी काय केलेलं आहे ते इलेक्शन मध्ये ते काय झालेले आहे सिलेक्ट झालेले आहे आणि त्यांना काय मिळालेलं आहे ऍज अ प्रेसिडेंट ऑफ फेडरेशन ऑफ इंडियन मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजे FISME मध्ये ते इलेक्ट झालेले आहे ऍज अ प्रेसिडेंट मधून. कोण? संदीप जैन, जे की काय होते IIT कानपूरचे अल्युमिनी होते, तिथले ते फॉर्मर स्टुडंट होते आणि किती टर्म साठी 2024-2025 या टर्म साठी ते ऍज अ प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे. आणि जे ऑर्गनायझेशन आहे ऑर्गनायझेशन अॅन्युअली इलेक्शन कंडक्ट करतात. ओके, आणि 1/3 जे कॅन्डिडेट्स आहेत जे सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे ते 1/3 मेंबर्सला सिलेक्ट करतात अॅन्युअल इलेक्शन मध्ये आणि त्याच्यामधनं काय प्रेसिडेंट जे अपकमिंग इयर आहे त्यांच्यासाठी प्रेसिडेंट ते त्याच्यामधनं चूज करतात. जैननी कोणाला सक्सीड केलेलं आहे? प्रशांत पटेल यांना सक्सीड केलेलं आहे जयंतनी. आणि प्रशांत पटेल कोण आहे? मॅन्युफॅक्चरर ऑफ डाईज अँड केमिकल विथ ऑपरेशन इन अहमदाबाद अँड सुरत. तर कोण आहे ते? एक मॅन्युफॅक्चरर आहे डाईज अँड केमिकल्सचे. ओके, तर ही झाली एक प्रेसिडेंट झालेले आहे कशाचे FISME चे. कोण? संदीप जैन. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे फ्लाय 91. तर फ्लाय 91 काय आहे? कंट्रीची यंगेस्ट रिजनल एअरलाईन आहे. त्यांनी IBS सॉफ्टवेअर यांच्यासोबत पार्टनरशिप केलेली आहे. कशा करता? टू पॉवर इट्स कमर्शियल ऑपरेशन. याकरता IBS सॉफ्टवेअर जे आहे यांच्यासोबत पार्टनर केलेला आहे फ्लाय 91 ने. यांचा एम काय आहे? एम आहे प्रोव्हाइड करणे एअर अल्टरनेटिव्ह, जिथे रोड रेल्सचा काही अल्टरनेटिव्ह नाही आहे, म्हणजे ट्रॅव्हल नाही होऊ शकत रोड किंवा रेल्वेजनी, तर तिथे काय करणार आहे हे फ्लाईट प्रोव्हाइड करणार आहे. एअर अल्टरनेटिव्ह झालेला आहे. ठीक आहे, हा एम आहे इंडियामध्ये. ओके, रूट्स इन इंडिया. तर IBS सॉफ्टवेअर काय करणार आहे? हॅज क्रिएटेड अ रिझर्वेशन एक्सपिरियन्स डिझाईन टू डिलिव्हर अ सिम्पल इफिशियंट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे जे त्यांचे फेअर्स राहणार आहे ट्रॅव्हलिंगचे ते काय राहणार आहे? कॉस्ट इफेक्टिव्ह राहणार आहे, इफिशियंट राहणार आहे आणि सिम्पल डिलिव्हर राहणार आहे जे पण कस्टमर्स आहे त्यांच्यासाठी. आणि त्यांचा एम आहे कस्टमर्सला अट्रॅक्ट करणे. ओके, तर हे झालं. फ्लाय 91 नी काय केलेलं आहे? पार्टनरशिप केलं आहे IBS सॉफ्टवेअर सोबत फॉर पॉवर इट्स कमर्शियल ऑपरेशन. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे ते स्विगी इन्स्टामार्टचे काय व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट करण अरोरा यांनी काय केलेलं आहे? त्यांचं डिपार्चर अनाऊन्स केलेलं आहे. डिपार्चर म्हणजे त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे ऍज अ व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट स्विगी इन्स्टामार्ट वरनं. आफ्टर 3.5 year टेन्युअर विथ द फर्म. तर त्यांनी 3.5 year कुठे? स्विगी इन्स्टामार्ट या फर्म सोबत काम केलेलं आहे आणि आता त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे. भूपेश पंक्ती जे आहे जे काय होते who has been with the company since 2021. तर या स्विगी इन्स्टामार्ट सोबत 2021 पासनं जे भूपेश पंक्ती आहे ते ऑलरेडी आहेत त्या फर्म सोबत. तर आता काय करणार आहे? जे अरोरा आहे ज्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे तर त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते भूपेश पंक्ती घेणार आहेत. आणि अरोरा जे आहे ते कोणाला जॉईन करणार आहे? कार्तिक गुरुमूर्तीला ते जॉईन करणार आहे. ते काय होते? फॉर्मर हेड ऑफ स्विगी इन्स्टामार्ट. कार्तिक गुरुमूर्ती जे होते ज्यांना अरोरा काय करणार आहे? जॉईन करणार आहे ते काय होते? हेड ऑफ स्विगी इन्स्टामार्ट होते.
त्यांनी लास्ट इयरच्या नोव्हेंबर मध्ये स्विगी इन्स्टामार्ट लेफ्ट केलेलं. कशा करता? त्यांच्या स्वतः एक म्हणजे कॉन्व्हिनो आहे, कॉन्व्हिनो, तर ते इस्टॅब्लिश करण्याकरता त्यांनी स्विगी इन्स्टामार्ट लेफ्ट केलेलं. अरोरा आहे ते कार्तिक यांना काय करणार आहे? को फाउंडर म्हणून जॉईन करणार आहे. आणि कॉन्व्हिनो काय आहे? एक ऑफलाईन रिटेल स्टार्टअप आहे जे स्विगी बिझनेस मॉडेलला काय करणार आहे? मिरर करणार आहे. सेम ॲज स्विगी बिझनेस मॉडेलच राहणार आहे, म्हणजे स्विगी बिझनेस मॉडेल सारखंच राहणार आहे. आणि काय राहणार आहे? ते ऑफलाईन रिटेल स्टार्टअप आहे. आणि अरोरा को फाउंडर आहे कॉन्व्हिनोचे. ओके, तर ही झाली की काय केलेलं आहे. स्विगी इन्स्टामार्टचे जे व्हाईस प्रेसिडेंट आणि काय हेड ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट जे आहे, कोण होते? करण अरोरा यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे. आणि ते जॉईन होणार आहे कार्तिक गुरुमूर्ती यांना. कशामध्ये? कॉन्व्हिनो हा जो स्टार्टअप आहे यामध्ये. स्विगी बद्दल बघून घ्या. फाउंड कधी झाला? ऑगस्ट 2014 मध्ये. फाउंडर्स कोण आहे? श्री हरीशा मजेटी, नंदन रेड्डी, राहुल जैमिनी. हेडक्वार्टर कुठे आहे? कर्नाटक, बँगलोर मध्ये. सीईओ श्री हरीशा मजेटी आणि सीएफओ कोण आहे? राहुल बोथरा. ओके, नेक्स्ट न्यूज बघूया. नेक्स्ट न्यूज जी आहे, कार्तिक कोमुरी जे काय आहे एक डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे. त्यांनी त्यांचं जे डेंटिस्ट मध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे, एक्सेप्शनल पेशंट केअर घेतलेली आहे. त्याच्यासाठी त्यांना काय मिळालेलं आहे? नॅशनल फेम अवॉर्ड 2024 मध्ये त्यांना डिस्टिंग्विश्ड ओव्हरसीज डेंटल स्पेशालिस्ट हा टायटल त्यांना मिळालेला आहे. कोणाला? डॉक्टर कार्तिक कोमुरी यांना. ओके, आणि हा जो इव्हेंट आहे तो कुठे झाला होता? तो झाला होता द क्लब मुंबईमध्ये. तर नॅशनल फेम अवॉर्डचा एम काय आहे? जे पण त्यांचे काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे आणि त्यांचे अचीवमेंट्स आहे यांना सेलिब्रेट करणे हा नॅशनल फेम अवॉर्डचा एम आहे. आणखी कोणाकोणाला मिळालेला आहे? हा जो आहे 3rd एडिशन होता. आणि नॅशनल फेम अवॉर्ड कोणाकोणाला मिळालेला आहे? गौहर खान, उदित नारायण, अलका याग्निक, राहुल देव, जैद खान, जेनिफर विंगेट, करण वाही, मानवी गगरू, इली अवराम, आदित्य स्टील, अनुष्का रंजन आणि दिव्यांका त्रिपाठी. या सगळ्यांना काय मिळालेलं आहे? नॅशनल फेम अवॉर्ड हा मिळालेला आहे. आणि सोबतच कार्तिक कोमुरी यांना पण, डॉक्टर कार्तिक कोमुरी यांना पण हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे फॉर हिज इन्स्पायरिंग अचीवमेंट इन कशामध्ये? त्यांच्या करिअरमध्ये जे त्यांनी एफर्ट्स घेतलेले आहे. ओके, त्याच्यासाठी रेकग्निशन साठी त्यांना फेलिसिटेट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट जे आहे टाटा इंटरनॅशनल. काय आहे? ग्लोबल ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्युशन आर्म आहे टाटा ग्रुपची. तर त्यांनी काय केलेलं आहे? राजीव सिंगल यांना अपॉइंट केलेलं आहे ऍज द इट्स एमडी म्हणून. सिंगल जे आहे त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे? आनंद सेन यांना सक्सीड केलेलं आहे. तर आनंद सेनच्या रिटायरमेंट नंतर आता सिंगल जे आहे ते ऍज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जॉईन करणार आहेत. तर त्यांचं आनंद सेन जे आहे ते रिटायर झाले कधी? 31 मार्चला. ओके, सिंगल काय होते? प्रिव्हियसली एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर होते टाटा इंटरनॅशनलचे. ते इथे या फर्म मध्ये आता त्यांना 36 वर्षांचा काय आहे अनुभव आहे. तो एक्सपिरियन्स घेऊन आता ते मॅनेजिंग डायरेक्टरचा जो रोल आहे तो आता रोल पार पाडणार आहे. तर आधी ते टाटा स्टील मध्ये होते, वेरियस पोझिशन्सवर होते, इन्क्लुडिंग जे मोस्ट रिसेंट त्यांचा रोल होता कुठे? टाटा स्टील मध्ये. तर तो कोणता होता? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मार्केटिंग अँड सेल्स फॉर फ्लॅट प्रोडक्ट्स. ओके, हा त्यांचा मोस्ट रिसेंट जो रोल होता टाटा स्टील मध्ये हा होता. टाटा ग्रुप बद्दल सबसिडरीज कोण आहे? कोणत्या आहे? टाटा मोटर्स आहे आणि टाटा स्टील लिमिटेड आहे. फाउंडर जमशेदजी टाटा आहे. पॅरेंट ऑर्गनायझेशन कोणती आहे? टाटा सन्स आहे. हेडक्वार्टर मुंबई. फाउंड कधी झाली? 1868 मध्ये. ओके, तर राजीव सिंगल यांना मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काय केलेलं आहे? अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट आहे होंडा कार्स इंडिया. तर रियोतो सिमझू यांना काय केलेलं आहे, न्यू डायरेक्टर ऑफ मार्केटिंग सेल्स बनवण्यात आलेलं आहे होंडा कार्स इंडियाचं. होंडा कार्स इंडिया यांनी अपॉइंट केलेलं आहे रियोतो सिमझू यांना ऍज अ कंपनीज न्यू डायरेक्टर म्हणून. ओके, कोणाला रिप्लेस केलं आहे त्यांनी रिप्लेस केलेलं आहे युची मुराटा यांना रिप्लेस केलेलं आहे. कारण की जे युची मुराटा आहे आता ते कुठे झाले, मूव्ह झालेले आहे होंडा मेक्सिको मध्ये, आणि तिथे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ते काम करणार आहेत. आणि शिमिझू जे आहे ते होंडा सोबत गेल्या 25 वर्षापासून काय आहे, असोसिएटेड आहे. सेव्हरल इंटरनॅशनल मार्केट्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या करिअर मध्ये काम केलेलं आहे, इन्क्लुडिंग जापान, चायना आणि थायलंड. ओके, आणखी त्यांनी कुठे कुठे काम केलेलं आहे, द डोमेन म्हणून मार्केटिंग अँड सेल्स, इन्क्लुडिंग प्रोडक्ट प्लॅनिंग, ओव्हरसीज ऑपरेशन आणि बिझनेस प्लॅनिंग. तर एवढ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. होंडा कार्सला जॉईन करण्याच्या आधी ते होंडा ऑटोमोबाईल जे 2021-22 मध्ये कुठे होते, होंडा ऑटोमोबाईल मध्ये काम करत होते. आणि काय होते, ते इन्चार्ज होते, बिझनेस प्लॅनिंग ऑफिसर होते होंडा कार्सला जॉईन करण्याच्या आधी. ओके, होंडा मोटर्स कंपनी फाउंडर्स कोण आहे, सोइचिरो होंडा आणि टेकियो फुजिसावा. फाउंड कधी झाली, 24 सप्टेंबर 1948. हेडक्वार्टर कुठे आहे, टोकियो जपान मध्ये. तर काय झालेलं आहे, न्यू डायरेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे रियोतो सिमझू यांना, कशाचं, होंडा कार्स इंडियाचं. नेक्स्ट, ओके, जे बुंदेलखंडचं काय आहे, एक फार्म प्रोड्यूस आहे. तर त्याला काय मिळालेलं आहे, जीआय टॅग मिळालेला आहे. फर्स्ट जॉग्राफिकल इंडिकेशन, जे उत्तर प्रदेश मधलं बुंदेलखंड जो रिजन आहे तिथे जे फार्म प्रोड्यूस आहे त्याला फर्स्ट जीआय टॅग जो आहे तो मिळालेला आहे. तर कोणता आहे तो प्रोड्यूस आहे व्हीट. त्या व्हीटला काय म्हटलं जाते आणखी, काठिया गेहू. तर पॉप्युलरली त्याला काय म्हटलं जाते, काठिया गेहू म्हटलं जाते. त्या व्हीटला त्याला काय मिळालेलं आहे, प्रेस्टिजियस जीआय टॅग मिळालेला आहे. 2 वर्षाच्या या प्रोसेस नंतर त्यांना हा काय मिळालेला आहे, जीआय टॅग मिळालेला आहे. आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर आहे 585. आणि कधी इश्यू झालेला आहे हा, 30 मार्च 2024 ला हा जो नंबर आहे जीआय टॅगचा त्यांना सर्टिफिकेटचा हा इश्यू झालेला आहे. हा जो काठिया गेहू आहे हा कशामुळे रेकग्निशन मध्ये आला, हाय प्रोटीन आहे त्यामध्ये, आणि काय आहे, मिनिमल वॉटर लागतं त्याला. म्हणजे त्या गव्हामध्ये हाय प्रोटीन तर आहेच, आणि त्याला प्रोड्यूस करण्यामध्ये कमीत कमी वॉटर लागतं, म्हणून तो रेकग्निशन मध्ये आला. आणि सोबतच काय आहे, तो ग्लुटेन फ्री पण आहे आणि हेल्दीयर पण आहे. हेल्दीयर ऑप्शन आहे कन्झ्युमरसाठी. ज्यांना ग्लुटेन फ्री लागतं तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे, आणि हेल्दीयर ऑप्शन पण आहे काठिया गेहू. आणि काठिया गेहू जो आहे तो हार्श क्लायमेट कंडिशन्स मध्ये पण प्रोड्यूस होतो, लो इरिगेशन मध्ये पण होतो. ओके, आणि पर्टिक्युलरली जो बुंदेलखंड जो रिजन आहे त्यासाठी तो सुटेबल आहे प्रोड्यूस करण्यासाठी. ओके, तर उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड जो रिजन आहे तिथला काठिया गेहू जो आहे त्याला जीआय टॅग हा मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली SJVN साइन केलेला आहे MOU विथ विच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. कोणत्या IIT सोबत काय केलेलं आहे, SJVN MOU साइन केलेला आहे, कशा करता, टू यूज ऍडव्हान्स जिओलॉजिकल मॉडेल्स इन SJVN टनलिंग प्रोजेक्ट. तर कोणासोबत केलेला आहे, IIT पटना सोबत केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेम द वर्ल्ड ओल्डेस्ट मॅन. कोण आहे वर्ल्ड ओल्डेस्ट मॅन ज्यांना सर्टिफाईड करण्यात आलं 2022 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये. त्यांचं
काय झालेली आहे रिसेंटली म्हणजे डेथ झालेली आहे. त्यांचं नाव आहे जुआन विसेंटे पेरेझ मोरा. ओके, नेक्स्ट. Who has been elected as the president of Federation of Indian Micro and Small and Medium Enterprises? तर FISME मध्ये कोणाला इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ प्रेसिडेंट म्हणून? तर त्यांचं नाव आहे संदीप जैन. नेक्स्ट. द इंडियाज यंगेस्ट रिजनल एअरलाइन लाइन 91 हॅज पार्टनर्ड विथ विच सॉफ्टवेअर कंपनी? कोणत्या सॉफ्टवेअर कंपनी सोबत लाइन 91 नी पार्टनरशिप केलेली आहे? कशा करता? टू एम्पॉवर इट कमर्शियल ऑपरेशन. तर IBS सॉफ्टवेअर यांच्यासोबत काय केलेलं आहे? पार्टनरशिप केलेली आहे लाइन 91 नी. नेक्स्ट. स्विगी इन्स्टामार्टचे व्हाईस प्रेसिडेंट ज्यांनी स्टेप डाऊन केलेला आहे, तर कोण आहे? स्विगी इन्स्टामार्टचे व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी काय केलेलं आहे? स्टेप डाऊन केलेलं आहे. त्यांचं नाव आहे करण अरोरा. नेक्स्ट. Who has been honored with the National Fame Award 2024? तर कोणाला मिळालेला आहे नॅशनल फेम अवॉर्ड 2024? तो मिळालेला आहे डॉक्टर कार्तिक कोममुरी यांना. ते एक डेंटिस्ट आहे. ओके, नेक्स्ट. Who has been appointed MD of Tata International? तर कोणाला मॅनेजिंग डायरेक्टर बनवण्यात आलेला आहे टाटा इंटरनॅशनलचं? राजीव सिंगल यांना. नेक्स्ट. कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू डायरेक्टर ऑफ मार्केटिंग सेल्स बाय होंडा कार्स इंडिया? तर होंडा कार्स इंडियाने कोणाला न्यू डायरेक्टर बनवलेला आहे मार्केटिंग सेल्स साठी? तर कोणाला बनवलेला आहे? रियुतो शिमाझू. ओके, नेक्स्ट. विच व्हेरायटी ऑफ बुंदेलखंड व्हीट ज्याला काय मिळालेला आहे? GI टॅग मिळालेला आहे. बुंदेलखंडचे जे कोणत्या व्हेरायटीचं व्हीट आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे ते आहे काठिया गेहू, काठिया व्हीट. ओके, याला काय मिळालेला आहे? GI टॅग मिळालेला आहे. तर तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.